माझं अविनाशवर प्रेम नसतं ना तर कदाचित मी प्रतीकला हो म्हणाले असते। ताई, बँकेने जर माझ्या विरुद्धची चौकशी उद्यापर्यंत थांबवली नाही तर उद्याच बँकेने दिलेला हा फ्लॅट बँकेला परत करायचा आणि निषेध नोंदवायचा आहे मी ठरवलेलं आहे। नवरा बायकोचं नातंही त्याला अपवाद नाही, पण तरीही किमान अपेक्षा ठेवल्या जातातच ना। प्रतीक कडून तुझ्या काय अपेक्षा आहेत? आणि महत्त्वाची अट अशी की मला माझ्या संसारात कुणाचीही लुडबुड नकोय, अगदी त्याच्या आई वडिलांची सुद्धा। हाता विचार करून काय उपयोग मॅडम? दिवाकर साहेबांचा जीव वाचलाय। मागेही एकदा तू अशीच राहुलच्या नावाने दचकली होतीस जान्हवी। हा राहुल कोण? आई हे काय करतेस तू? एक तर त्याला चौकटीत बंदिस्त करून ठेवले, आता जेवायला पण घालायचं नाही असं तुझं म्हणणं आहे का? शर्मिलेचा फोन आला होता, ती बोलली का असल तसा ताईला घेऊन मुंबईला पोच। काय ग भाऊजीनं काही भानगड तर नाही केली ना तिकडं? अरे मला एकलीला मुंबईला जाता यायचं नाही म्हणून तुला बोलून छान घेतलंय। मानलं यार तुला मंजित, सुधरायचं ठरवलंस आणि खरंच सुधरून दाखवलंस। ना नोकरी ना धंदा पण नाही, हा मार्ग स्वीकारलाय। वेळ लागेल पण ठीक आहे। आईला अरे उशीर झाला, आपण वाट बघत असतील। वेड्यास केक कटिंग मारूया चल। अरे नको नको मी जातो। अरे दारू बद्दल नाही बोलत आहे मी, कटिंग चहा बद्दल बोलतोय। चहा चहा काय रे दिसत नाही का रे? काय बोलत रे? काय रे दिसत नाही का? एवढा मोका रस्ता पडला, तिकडे कुठे चाललाय? काय काय चालणार दिसत नाही तुला? तुला दिसत नाही? नाही दिसत ना तुला? दिसत नाही काय? काय अरे तुला काय दिसत नाही काय रे? एवढा मोका रस्ता पडला इथे आणि गाडी काय अंगावरून घालतो काय? नाही तर काय? अरे जाऊ दे लपडं कुणाल मनजित, अरे संदीप हा कुणाल आहे? अरे पोलीस ह्यालाच तर शोधतायत, पकडा ना। हे बघ प्रिया, तुझ्या अटी जाचक आहेत असं नाही, पण सगळं काही तुझ्या म्हणण्याप्रमाणेच होईल अशी अपेक्षा ठेवशील तर प्रतीकच काय दुसरं कुणीही तुझ्याशी लग्न करणार नाही। मग काय अशीच राहणार आहे आयुष्यभर? आणि प्रिया, मला असं वाटतं की तुझ्या अटींपैकी एखादी अट प्रतीकने नाही मान्य केली
तरी त्या बाबतीत तू फार आग्रही राहू नकोस. आज तू काही अटी त्याच्या समोर ठेवतेस, उद्या त्याने काही अटी ठेवल्या तर? अगं लग्न म्हटलं म्हणजे उभय पक्षात चर्चा होते, सुवर्ण मध्य काढला जातो. कबूल आहे, पण तरीही मला असं वाटतं. ठीक आहे, मी प्रतीक्षा आणि परस्पर साहेबांशी बोलतो, नंतर काय होतं ते बघूया. मम्मा, कॉफी. थँक्यू जागो. मोठी झालीस, मम्मासाठी कॉफी बनवायला लागलीस. मम्मा, कॉफी घेऊन पड थोड्या वेळ. रात्रभर झोपली नाही आहेस तू. अंगही फार गरम होतं काय? ताप आहे का? डॉक्टरकडे जाऊया. नाही ग, बरी आहे मी आता. पप्पा काय करतायत? तेही तुझ्यासारखेच भिंतीकडे एकटक पाहत बसलेत नुसते. तूही अशी आणि पप्पा ते असे. काय चाललंय काय नेमकं मम्मा? कुठला विचार सतवतोय तुम्हाला एवढा? काय नाही ग बेटा. चल, शाळेत जायचंय ना, चल आवरायला घे. जागू, अगं शाळेत जायचंय ना. कसं वाटतंय आता? काल रात्री ताप होता अंगात म्हणून विचार. नाही, बरं वाटतंय आता. डॉक्टरांकडे जाण्याची आवश्यकता नाहीये. नाही, फ्ल्यू टायफॉइडचा ताप नसणार हा, भीतीचा तापच. काय म्हणजे आपल्याला एखादं भीतीदायक स्वप्न पडलं, स्वप्नामध्ये कोणी स्वर्गवासी झालेला माणूस वगैरे आला ना, तर असा भीतीने अंगात ताप भरतो. हो ना जान्हवी? तुम्हाला काय म्हणायचंय? नाही, मला काहीच म्हणायचं नाहीये. मला फक्त एवढंच विचारायचंय, म्हणजे कालपासूनच विचारतोय मी, पण तू उत्तर देत नाहीयेस. हा राहुल कोण? हे बघा, मला काहीच माहिती नाहीये, मी काहीही केलेलं नाहीये. असं कुठे काय म्हणालो मी? काय म्हणाल? मी फक्त एवढंच विचारतोय की हा राहुल कोण, आणि त्याच्या विचारामुळे तुझ्या अंगात ताप भरणे एवढी तू का घाबरतीस? काहीतरीच बोलू नका हो. काहीतरीच बोलत नाहीये मी. काल ऑफिसमध्ये ज्योती आली होती. ज्योती? ज्योती पंडित. ओळखतेस ना तिला तू? नाही, उगाच आठवत असल्याचं दाखवू नकोस प्लीज. ज्योती पंडित आपल्या घरी येऊन तुला भेटली होती असं तिने स्वतःच्या तोंडाने मला सांगितलंय. हा, ज्योती. हो, ओळखते मी तिला. कशासाठी आली होती? नाही, तुझ्याकडेच काम होतं तिचं. ज्या गोष्टी मला कळू नयेत असं तुला वाटतं, त्या गोष्टी योगायोगानं ज्योतीकडून मला कळल्या. म्हणजे हा राहुल देशपांडे, आपल्या ऑफिसमध्ये काम करणारा राहुल देशपांडे गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता आहे, आणि त्याची चौकशी करण्यासाठी तू त्याच्या घरी गेली होतीस. सांगितलं नाहीस मला तू. यात सांगण्यासारखं काय आहे? नाही, लपवण्यासारखं काही नव्हतं ना. तो काहीही न कळवता ऑफिसला का येत नाहीये हे पाहायला गेले होते मी. आणि मग त्याच्या घरचे ते पैसे?
तू टिपून घेतलेले त्या नोटांचे सिरियल नंबर्स, मला सगळं समजलंय जान्हवी. अँड फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, प्राची कितीही म्हणत असली ना की तिने राहुलला ते पैसे बहिणीच्या लग्नासाठी दिले होते, तरी ते खोटं आहे. हो, ते खोटं आहे. कारण राहुलनी ते पैसे चोरले आहेत असं पोलिसांचं म्हणणं आहे, आणि म्हणून पोलिसांनी ते पैसे राहुलच्या घरामधून जप्त केलेले आहेत. काय काय केलंय तू आणि प्राचीने राहुलचं नेमकं? तू उत्तर देणार नाहीस माहितीये मला, पण मी सुद्धा या गोष्टीचा छडा लावल्याशिवाय राहणार नाही. भोसले बोला. सर, काल रात्री ज्या सराफाच्या दुकानात चोरी झाली ना, त्याच्यात 2 जण होते असं कळलंय. भोसले, फक्त दोघे होते नाही, आतापर्यंत ते दोघे अरेस्ट का नाही झाले? सर, 40 नाही सर, 20 तोळे सोनं गेलं असं कळलंय. 20 नाही, 40 तोळे सोनं आणि 5 लाखाचा कॅश ऐवज असा चोरी गेलाय. आजच त्याचा तपास लागला पाहिजे, समजला? सर. हा, कोण आहे? मनजित पाटील. हा, पाठव त्याला. मनजित पाटील? सर, हा मनजित पाटील म्हणजे तोच ना, कुणालचं मॅटर? हो, तोच. ये मनजित. सर नमस्कार. नमस्कार. हा, बोल मनजित. साहेब, काल रात्री कुणाल दिसला होता. कुणाल? कुठे? साहेब, मी आणि माझा मित्र संदीप आम्ही रस्त्यावरून चालत येत होतो, आणि तेवढ्यात आणि साहेब कुणाल निसटला माया होतो, पण साहेब मी त्याच्या रिक्षाचा नंबर लिहून घेतलाय. हा बघा साहेब. गुड. भोसले, सर, हा रिक्षाचा नंबर. आजच या रिक्षावाल्याचा तपास लागला पाहिजे, सर. समजला? सर. एकदा का हा रिक्षावाला सापडला की कुणालचा तपास आपोआप लागेल. सर. तुम्ही निघा. सर. क्विक. वेल डन मनजित. बस. थँक्यू सर. गुड जॉब. तर तरी मी कुणाला पकडू शकलो असतो तर. डोंट वरी मनजित, ते काम आमचं आहे, पोलिसांचं आहे. आता कुणाला शोधणं अजिबात अवघड नाही, समजलं? भोसलेंचा फोन. हॅलो. हॅलो. हा, प्राची मॅडम, मी इन्स्पेक्टर भोसले बोलतोय. हां, बोला. मॅडम, एक घोटाळा झाला. अहो, तो मनजित ACP साहेबांच्या ऑफिसमध्ये आला होता. काय? कशाला? आणि काय बोलत होता तो? अहो मॅडम, त्याने कुणाला पाहिलं असं सांगत होता. अहो, कुठे? अहो, हे सर्व डिटेल मी तुम्हाला भेटल्यावर सांगतो मॅडम. आपण भेटल्यावर बोलूया. तुम्ही आहात कुठे? मी घरीच आहे. तुम्ही घरी आल तर बरं होईल. ठीक आहे, आलोच मी. कुणाल मनजितला दिसला, याचा अर्थ कुणाल मुंबईतच आहे. हो माय गॉड. कुणाल पोलिसांच्या हाती लागला तर
नो नो असं होता कामा नये. ओम जय श्री गणेशाय नमः गणपती नमः गणराजाय नमः अष्टविनायकाय नमः मधुसूदनाय नमः ऋषिकेशाय नमः लंबोदराय नमः मयूरेश्वराय नमः सिद्धिविनायकाय नमः ओम गं गणपते नमः. धूपं समर्पयामि दीपं समर्पयामि नमस्कारं समर्पयामि. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमदेव सर्वकार्येषु सर्वता. मंगलमूर्ती मोरया. स्वाती तू भाऊजी अरे नमस्कार. स्वाती धनी धनी पाय पडते धनी. उठ. किती रोड दिसायला लागले तुम्ही. मला शर्मिलेनं समज सांगितलंय तुम्ही 2-2 दिवस जेवण खात बी नाही नव. शर्मिला भाऊजी मला तुमची आभाळ बघवत नव्हती आणि मी तुम्हाला सांगितलेलं ना की जर तुम्ही 2 दिवसात ताईला आणायला गावाला नाही गेला तर मी दिनू दादाला पाठवून ताईला मुंबईला घेऊन येणार म्हणून. भाऊजी स्वातीताई आमची मोठी बहीण आणि तुम्ही तर आमचे भाऊजी. मी तसं मुंबईत आणि ही बिचारी गरीब गाय तिथं गावात. 4-6 महिने झाले का तुम्ही गावी येणार, एकदा दर्शन देणार आणि पुन्हा इथं येणार. 2 वर्ष झाले असाच पाठशिवणीचा खेळ चाललाय. आता बस बस. भाऊजी काही चुकलं माकलं असेल तर माफ करून द्या आम्हाला, पण आमच्या स्वातीताईला नानू तुम्ही मी पाया पडतो तुमच्या. दिनू अरे असं काय करतोस. अरे माझं काम असं असतं की अव काय काम करताय तेच बघायला आले आम्ही. धनी धनी तुम्ही काय काम करता. अव कुठे जाता. अहो एवढा पैका कुठनं आणता. मला दावा धनी मला समज सांगा सांगा धनी. स्वाती अगं तुम्ही आत्ताच गावाहून आलाय, तुम्ही फ्रेश व्हा. हा हातपाय धुवून घ्या, आपण सविस्तर बोलू नंतर. हा चला दादा ये ना. धनी धनी आता तुम्हीच माझं विठोबा. तुमच्या पायाची ईट बनून गुमान पडून राहिल्या. काय बी बोलायची नाही धनी, काय बी बोलायची नाही. धनी मला गावी नका धाडू धनी. मी नाही जायची धनी. त्याला नका धाडू धनी. मी नाही जायची धनी. नाहीतर ACP साहेबांच्या पुढ्यात कुणाल उभा असता आणि त्याच्या पाठोपाठ तुम्ही. मंजितने रिक्षाचा नंबर लिहून दिलाय. अव तुम्ही काय काम करता. एवढा समजा पैका कुठनं आणता. मी एक्सपोर्ट इम्पोर्टचा बिझनेस करतो. सुशील कुमार माहिती आहे ना, कुस्तीसाठी ऑलिम्पिकचं ब्रॉन्झ पदक मिळवलेला. अरे तो एका लहानशा खेडेगावातून आलेला सामान्य खेडूत आहे. बालवयाची